बीडसह तब्बल 22 गावाची तहान भागवणारा बिंदुसरा प्रकल्प, त्याला वाचवण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते पुढाकार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काही केल्यानं बिंदुसरा हा मोकळा श्वास घ्यायला तयार नाही। हा जर परिसर बघितला तर धरणाच्या डाव्या हाताला मी जिथं आलेलो आहे आणि हे सर्व जे क्षेत्र आहे हे संपादित करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर या पद्धतीनं पाणी काढून दिलं जाईल अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मात्र अक्षरशः नदीपात्रात अशा पद्धतीनं अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। तर बाजूला जर परिसर बघितला तर अशा पद्धतीनं इथं जे हॉटेल्स आहेत, छोटे व्यावसायिक आहेत आणि त्यांनी थेट नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। त्यामुळे बिंदुसरा प्रकल्प नामशेष होईल अशी अपेक्षा जी आहे ती कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण परिसर बिंदुसरा प्रकल्पाचा आहे। 100% हा प्रकल्प भरलेला आहे। आता परतीच्या पावसानं जर पुन्हा थैमान घातला तर या परिसरामध्ये पूर परिस्थिती जी आहे निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे। त्यामुळे या प्रकल्प पात्राच्या शेजारी किंवा प्रकल्प पात्रामधले अतिक्रमण खाली करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। जर अतिक्रमण वाढतच गेला तर पुराचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता तरी प्रशासनानं जागं होऊन या परिसरातलं अतिक्रमण काढावं अशी जी मागणी आहे ती जोर धरत आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।